नमस्कार. विचार करा, पिढ्यानुपिढ्या एकाच घरात राहताय, पण कागदोपत्री त्याचे पूर्ण मालकच नाही. हे चित्र आता बदलणार आहे. 15 मे 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं एक असा निर्णय घेतलाय जो हजारो कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घराचा संपूर्ण मालकी हक्क देणार आहे. चला तर मग या विशेष अभय योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. हा प्रश्न ऐकायला खूप सोपा वाटतो नाही का? पण अनेक कुटुंबांसाठी याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. कित्येक वर्षांपासून स्वतःच्या घरात स्वतःच्या जागेत राहूनही त्यांचा मालकी हक्क हा अपूर्ण होता. आणि ही योजना नेमकी याच समस्येवर एक ठोस उपाय आहे. ही अडचण काही कालपर्वाची नाहीये. तिची मुळं खूप खोलवर, अगदी आपल्या देशाच्या फाळणीपर्यंत जाऊन पोचतात. या योजनेची आज गरज का पडली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडंसं मागे जावं लागेल. तर गोष्ट सुरू होते 1947 पासून, जेव्हा देशाची फाळणी झाली. पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी सरकारने वसाहती उभारल्या. 1954च्या कायद्यानुसार त्यांना मालमत्ता दिल्याही गेल्या. पण इथेच एक मेख होती. त्यांना मालकी हक्क पूर्णपणे दिला गेला नाही, तो मर्यादित ठेवला गेला. याचा परिणाम काय झाला? तर पिढ्यानपिढ्या एकाच घरात राहूनही तिथले लोक त्या जागेचे खरे, निर्विवाद मालक कधी होऊच शकले नाहीत. केवढी मोठी अनिश्चितता. आता या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे एक शब्द: भोगवटादार वर्ग 2. हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमीन तुमच्या ताब्यात आहे, तुम्ही तिथे राहताय, पण तिचे खरे मालक तुम्ही नाही, तर सरकार आहे. म्हणजे तुम्हाला जर ती जागा विकायची असेल किंवा काही मोठा बदल करायचा असेल, तर आधी सरकारची परवानगी घ्या आणि त्यासाठी शुल्कही भरा. बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. वर्ग 1 म्हणजे तुम्ही तुमच्या घराचे राजे. तुम्हाला विकण्याचा, गहाण ठेवण्याचा, वारसांना देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण वर्ग 2 म्हणजे तुमच्या प्रत्येक पावलावर सरकारचे निर्बंध आहेत. यामुळे होतं काय की ना त्या जागेची बाजारात योग्य किंमत मिळते, ना तिचा मनासारखा विकास करता येतो. तर याच दशकांच्या जुन्या समस्येवर एक जबरदस्त उपाय म्हणून सरकारने ही विशेष अभय योजना 2025 आणली आहे. हा खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे, जो या मर्यादित हक्कांना पूर्ण मालकी हक्कात बदलण्याची एक सुवर्ण संधी देतो. या योजनेचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर ते म्हणजे तुमच्या जमिनीला फ्रीहोल्ड बनवणं. म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 मधून थेट वर्ग 1 मध्ये आणणं. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी निर्बंधातून पूर्णपणे मुक्त होऊन जमिनीचे निर्विवाद मालक बनणं. अर्थात या मोठ्या बदलासाठी एक ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागेल. यालाच अधिमूल्य किंवा प्रीमियम असं म्हणतात. पण विचार करा, ही फक्त एकदाच भरायची रक्कम आहे आणि त्यानंतर तुमची जमीन कायमची तुमची होणार आहे, सगळ्या सरकारी निर्बंधांमधून मुक्त. चला, आता जरा खोलात शिरूया. बघूया की या योजनेचे नियम काय आहेत, कोणाला याचा फायदा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी किती खर्च येऊ शकतो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे शुल्क आहे ते जमिनीच्या सरकारी किमतीवर म्हणजे रेडी रेकनर रेटवर अवलंबून असणार आहे. आणि इथेही सरकारनं खूप विचारपूर्वक दर ठरवले आहेत. जर तुमचं घर असेल म्हणजे निवासी मालमत्ता, तर रेडी रेकनर दराच्या फक्त 2.5% रक्कम भरावी लागेल. आणि जर तिथे दुकान किंवा ऑफिस असेल तर 5% रक्कम भरावी लागेल. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि फायद्याचा मुद्दा: रेडी रेकनर दर कुठला वापरायचा, आजचा की जुना? आणि इथे सरकारने एक खूप मोठी सवलत दिली आहे. बघा, तुमची कागदपत्र जितकी जुनी तितका जुना आणि कमी असलेला रेडी रेकनर दर तुम्हाला लागू होईल. याचा सरळ अर्थ काय? तर तुम्हाला भरावी लागणारी रक्कम खूपच कमी होणार आहे. हा खऱ्या अर्थाने एक मोठा दिलासा आहे. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही योजना महाराष्ट्रातल्या 30 अधिसूचित विस्थापित वसाहतींसाठी आहे, पण ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर शहराचा समावेश केलेला नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, नियम तर कळले, पण आता या योजनेचा लाभ घ्यायचा कसा? प्रक्रिया काय आहे आणि कोणती कागदपत्र गोळा करून ठेवावी लागतील? चला ते पाहूया. अर्ज करताना तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही तिथे राहत आहात. त्यासाठी काही पुरावे लागतील, जसं की जुनं रेफ्युजी कार्ड असेल तर उत्तम, किंवा घरपट्टीच्या, पाणीपट्टीच्या पावत्या, अगदी वीज बिल सुद्धा चालेल. सरकारने दिलेल्या यादीत बरीच कागदपत्र आहेत. तुमच्याकडे यापैकी जे काही उपलब्ध असेल ते चालेल. मूळ उद्देश हाच आहे की तुमचा त्या जागेवरचा हक्क सिद्ध झाला पाहिजे.
आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या योजनेसाठी जास्त वेळ नाहीये, फक्त 1 वर्षाची मुदत आहे. ही मुदत 15 मे 2024 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे अजिबात वेळ घालू नका, लवकरात लवकर अर्ज करणं महत्वाचं आहे. आता अनेकांना वाटेल की ही प्रक्रिया किचकट असेल, पण काळजी करू नका. लोकांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे खास कॅम्प्स म्हणजे शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. तिथे तुम्हाला सगळी मदत मिळेल. अर्ज कसा भरायचा पासून ते शुल्क कसं भरायचं इथपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. चला, आता शेवटी या योजनेचं खरं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया. हा फक्त एक कागदोपत्री बदल नाहीये, याचे परिणाम खूप दूरगामी आणि सकारात्मक आहेत. ही योजना म्हणजे फक्त एक सरकारी नियम नाही. विचार करा, यामुळे हजारो कुटुंबांच्या डोक्यावरची अनिश्चिततेची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. आता ते अभिमानाने म्हणू शकतील की हे घर माझं आहे. ते त्यावर कर्ज घेऊ शकतील, मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी त्या मालमत्तेचा उपयोग करू शकतील. म्हणजे एका अर्थाने सरकारने अनेक दशकांपूर्वी दिलेलं एक वचन आज पूर्ण केलं आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला हा प्रवास, हा संघर्ष आता एका निर्णायक टप्प्यावर आला आहे. जवळपास 75 वर्षांपासून ज्या हक्काची लोक वाट पाहत होते, तो हक्क आता त्यांना मिळणार आहे. ही प्रतीक्षा आता संपली आहे. जाता जाता एक विचार नक्की करूया. या एका निर्णयामुळे या वसाहतींचं फक्त कायदेशीर स्वरूपच नाही, तर त्यांचं सामाजिक आणि आर्थिक भविष्य कसं बदलेल. विचार करा, जेव्हा पुढची पिढी पूर्ण मालकी हक्काने आपल्या घरात उभी राहील, तेव्हा त्या वसाहतींचं चित्र किती वेगळं आणि उज्ज्वल असेल.